विनायक पांडुरंग आडे, राणा मल्लापूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. माझे बंधू आणि भगिनीनो, माझ्या फार मोठा अन्याय झालेला आहे. मी 2001 पासून चंद्रशेखर भोसले साहेब यांचा खास कार्यकर्ता आहे मी. पण माझ्या फार इतका मोठा अन्याय झालेला आहे की मी आतापर्यंत कोणता पक्ष सोडलेला नाही, कोणता गट केलेला नाही किंवा कुठं गद्दारी केलेला नाही. 2007 पर्यंत स्वर्गवासी चंद्रशेखर भोसले साहेब मला व्यवस्थित किंवा चांगल्या पद्धतीने मला वागविले, मला लोकांमध्ये काम करण्यासाठी मला संधी दिलेली आहे. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर कधीच मी अन्याय केलेला नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बनसोडे साहेब हे आले, आमदार झाले. आमदार करते वेळेस मी यांना रात्रंदिवस मेहनत केलो, खूप काही मेहनत केलो. पुन्हा मंत्री करण्यासाठी असे कार्यकर्ते बोलले, पण कार्यकर्ते येत नव्हते. मी स्वतः गाडी करून मुंबई मंत्रालया ठिकाणी गेलो. माझी शेवटची इच्छा होती, म्हणजे माझे वय 50 वर्ष झालेलं आहे. मला काहीतरी ह्या पक्षामध्ये काहीतरी भेटा म्हणून मी आमचे मंत्री बनसोडे साहेबांकडे मी विनंती केलो की साहेब, मला पंचायत समिती गण हे ओबीसीसाठी सुटलेली आहे, मला यामध्ये तुम्ही तिकीट द्यावं. ही साहेबांना मी विनंती केलो, पण साहेबांनी मला माझी विनंती मान्य केले. सरपंच साहेब, तुम्हाला मी तिकीट देतो, तुम्हाला निवडून मी आणतो, हे सुद्धा साहेबांनी मला शब्द दिले. मी कामाला लागलो. पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक कुमदा, गुरदा, शिरोळ, जानापूर, तांडे, सर्व तांडे मी प्रचार केलो, फिरलो माझे सर्व हे कार्यकर्ते घेऊन. पण शेवटपर्यंत काल सुद्धा मी साहेबाकडे गेलो. साहेब, माझ्यासाठी खूप काही माझ्या मतदारसंघामध्ये चांगलं आहे आणि मला रात्री 9 वाजता साहेब मला तिकीट द्या आणि मला फायनल करा. हे सुद्धा बनसोडे साहेबांनी म्हणले की सरपंच साहेब, तुमचं फायनल तिकीट आहे, तुम्ही बिलकुल निवांत राहा. तुम्हाला उद्या म्हणजे आज 21 तारखेला तुम्हाला बी फार्म तहसीलपर्यंत पोहोचून जाईल, हे मला शब्द दिले. पण मी 2 वाजेपर्यंत साहेबाच्या घरी गेलो, पण साहेब वरी झोपून होते, पण खाली आले नाही. मध्ये कोणी येऊ दिले नाही. शेवटला इतर लोकांसाठी त्यांनी बी फार्म देण्यासाठी पाठवून दिले. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्याचे पाटील साहेब, डावळे साहेब आणि भोसले साहेब हे सुद्धा म्हणले की सरपंच साहेब, तुमचं फायनल आहे, शेवटपर्यंत फायनल आहे. मी ह्यांच्या विश्वासात निवांत राहिलो आणि माझ्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि मी हा पक्ष सोडणार नाही, शेवटपर्यंत मी काम करणार. बनसोडे साहेब, मी शेवटपर्यंत काम करणार, तुमचाच काम करणार. तुमच्या मल्लापूरमध्ये विधानसभेसाठी मी तुम्हाला टोटली 780 पैकी तुम्हाला 600 मतदान दिलं साहेब तुम्हाला मी. आणि लोकसभेसाठी 780 पैकी तुम्हाला 300 मतदान दिलं साहेब. तुम्हाला गावामध्ये खूप काही लोकांचा विरोध होता, त्या लोकांना तुम्ही घेऊन त्या लोकांना तुम्ही सपोर्ट करतात आणि एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला तुम्ही सोडून तुम्ही फार मोठा अन्याय केला साहेब. खूप मोठा अन्याय केला साहेब, तुम्ही खूप मोठा अन्याय केला. हे माझ्याच कुटुंबामध्ये माझ्या भावाचा पोरग काँग्रेस म्हणून तिकीट घेऊन थांबलेला आहे साहेब. मला शिवाजी मुळे साहेब कालपासून मला सांगत होते, सर पण तुमचं तिकीट नाही. संजय आपलं कल्याण पाटील मला सुद्धा सांगत होते, काँग्रेस म्हणून तुम्ही तिकीट घ्या. मी माझा पक्ष सोडून येऊ शकत नाही असं म्हणलं साहेब. तुम्हाला शाप लागेल माझी, तुम्हाला तळकळची विनंती आहे, तुम्हाला माझी शाप लागेल साहेब, तुम्हाला शाप लागेल माझी. माझ्या फार मोठा अन्याय केला आहे तुम्ही. 50 वर्षाचा कार्यकर्ता आहे मी, 50 वर्षाचा कार्यकर्ता बनसोडे